नमस्कार. सल्ला डॉक्टरांचा या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. नॅचरोपॅथीबद्दल आज आपण बोलणार आहोत. असे कोणकोणते आजार आहेत की जे आपल्याला अतिशय दुर्धर असे वाटतात, तर त्या आजारांवर देखील नॅचरोपॅथीमध्ये काय उपचार पद्धती आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत नॅचरोपॅथीमधले तज्ज्ञ डॉक्टर राजेश जाधव. सर नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते आपलं. डॉक्टर राजेश जाधव हे गो क्रिश नॅचरोपॅथी सेंटरचे संस्थापक संचालक आहेत आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये कोणकोणते आजार त्यांनी बरे केलेले आहेत, यशस्वीरित्या उपचार केले गेलेले आहेत, याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. सर, जेव्हा आपण म्हणतो की नॅचरोपॅथी, तेव्हा नक्कीच नावातच आहे की जे काही नैसर्गिक आहे त्यांनी तुम्ही उपचार करत असता. तर ही उपचार पद्धती कुठल्या कुठल्या आजारांवर अतिशय प्रभावी अशी ठरू शकते? नॅचरोपॅथी मी मागेच आपण बोलताना बोललो होतो की सगळ्याच आजारांवर आहे, काही ठराविक आजारांवर नाहीये. आणि आता सध्या घेतलं तर संधिवात हा बऱ्यापैकी महिलांमध्ये जास्त करून आहे. संधिवात महिलांमध्ये इतका प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे, कारण त्याचं काय माहितीये कारण त्यांच्यामध्ये एक्झर्शन कमी आहे, घरातल्या घरात असतात आणि मग त्यांची डायजेशन सिस्टीम वीक होते. डायजेशन सिस्टीम वीक झाल्याने त्यांना गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो आणि मग तो लठ्ठपणा वगैरे मोस्टली तुम्ही पाहिलं असेल बायकांमध्ये लठ्ठपणा हा, कारण तो वात त्यांच्या अंगात बसतो आणि मग त्यांची कंबरदुखी, पाठदुखी, स्पॉन्डिलायसिस हे सगळं सुरू होतं. मग त्यांच्या हळूहळू आम्लपित्त म्हणतो ना, ते आम्लपित्त ज्यावेळेस तयार होतं शरीरामध्ये, त्या आम्लपित्ताने काय होतं, ते आम्लपित्त रक्तात जाऊन आपल्या ऍसिड जे आहे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 40 ते 42 प्रकारचे ऍसिड बनतात. प्रत्येक ऍसिडचं वेगळं काम असतं. प्रत्येक ऍसिड तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डॅमेज करतो. तुमचे जे व्हाईट स्पॉट येतात ना, हे सुद्धा त्या ऍसिडमुळे होतं. रक्त खराब होतं तुमचं. आणि ते प्रदूषित रक्त ज्यावेळेस तुमच्या स्किनमध्ये खाली, स्किनच्या खाली 6 स्किन असतात, त्याच्या खाली तुमचे कलर डेव्हलपर असतात. ते कलर डेव्हलपर डेड व्हायला सुरुवात होते आणि ते ज्यावेळेस डेड होतात त्यावेळेस त्यांना तुमच्या स्किनला कळत नाही की कुठला कलर, मग ते व्हाईट राहायला लागते आणि मग ते हळूहळू जसे जसे ते डेडचे वाढत जाणार तशी स्किन व्हाईट 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 जाणार. मग त्याच्यावर आपल्याकडे आपण कोड म्हणतो, त्याला काहीतरी वेगळं म्हणतो, पण लोकांना कळत नाही ते काय आहे. ते रक्तामध्ये जे ऍसिड आहे त्या ऍसिडने त्याला मारलेलं आहे. मग ते ऍसिड जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत त्यांचं ते थांबणार नाही तिथे. तसंच हे ऍसिड तुमच्या हिपला पण इथे बघा हाडं वितळवायला सुरुवात होते. ऍसिडने माणूस जळतो माहितीये, काही वस्तू पण जळतात ऍसिडमध्ये टाकल्यानंतर. मग ते ऍसिड, अशा भयंकर प्रकारचे ऍसिड ज्यावेळेस आपल्या शरीरात तयार होतात त्या ऍसिडने हाडं वितळायला सुरुवात होतात. मग हिप रिप्लेसमेंट हा नवीन एक आलाय ट्रेंड, तसंच नी रिप्लेसमेंट. मग काय तर ते जे ऍसिड आहे ते वंगण जाळायला सुरुवात करतं. वंगण जाळल्यामुळे त्या हाडांना हाडं टच होतात, ज्याच्यामुळे आपल्याला पेन होतं. बरोबर आहे. मग जे निसर्गाने तुम्हाला नॅचरल दिलेलं आहे ते तुम्ही चेंज करून तुम्ही प्लास्टिकचे लावून तुम्ही चालणार? म्हणजे खरं तर आपल्या शरीरातले जे जे सांधे आहेत तर ते सगळ्या सांध्यांचं जे काम आहे ते इतक्या सुंदररित्या खरं तर निसर्गाने डिझाईन केलेलं आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या निष्काळजीपणामुळे कुठेतरी ते सांधे बंद पडतात आणि पुन्हा आपल्याला ते कृत्रिम बसवावे लागतात. ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि ते पण किती सक्सेस होईल याचं काही गॅरंटी नाही. कारण माझ्याकडे आता मागे एक पेशंट आली होती लंडन वरून, तिचे दोन्ही रिप्लेस केले होते नी. आणि तरी तिला त्रास होत होता चालायला, कारण ते नी रिप्लेस केल्यानंतर जास्त त्रास व्हायला लागला तिला, कारण ते आतमध्ये तिला ते टच होत होते कुठेतरी आणि त्याच्यामुळे ती चालूच शकत नव्हती. मग ती लंडनहून माझ्याकडे आली होती ट्रीटमेंटसाठी. आणि मग आपण तिला रिलीफ दिला. बरोबर आहे सर. म्हणजे संधिवात किंवा कुठलेही जे आपल्या शरीरातले सांधे आहेत त्यांचा, मग संधिवात असो, आमवात असो, यावर तर आपण बोलणार आहोतच. पण त्याआधी मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की गो क्रिश हे जे नॅचरोपॅथी क्लिनिक आहे, नॅचरोपॅथी सेंटर आहे, तर त्याची संकल्पना तुमच्या मनात कशी आली आणि कशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली? गो क्रिश तर ऍक्च्युली काऊ थेरपीमुळे मी माझा कल ह्याच्यामध्ये वाढला आणि ज्यावेळेस मला रिझल्ट मिळायला लागला, अनपेक्षित रिझल्ट मिळायला लागला, म्हणजे जे
होऊ शकत नाही उठून ते मला कळलं की आपण गायीपासून ते रिकवर करू शकतो. त्यावेळेला मी नॅचरोपॅथीकडे वळलो. काऊ थेरपी पूर्ण शिकून घेतली. त्याच्यानंतर नॅचरोपॅथी शिकली. डॉक्टर सुभाई भंडारी म्हणून आहेत नाशिकला, त्यांच्या थ्रू मी पूर्ण नॅचरोपॅथीचा कोर्स केला. आणि नंतर बऱ्याच पेशंटना मी पैसे न घेता ट्रीटमेंट करत होतो. आणि ज्यावेळेस मला त्यांचे रिझल्ट यायला लागले तेव्हा मी ठरवलं की आपण पूर्णपणे ह्याच्यासाठी फुल टाइम द्यायचा. आणि मग मी नॅचरोपॅथी सेंटर ओपन केलं आणि सुरुवात केली. त्याच्यामध्ये ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतात आणि ते बरे होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो त्या पैशापेक्षा कितीतरी मोठा असतो. क्या बात है. तर अशी पेशंट ज्यावेळेस बरं करतो आपण, माझ्याकडे स्पेशल चाइल्ड येतात ज्यांना आपण म्हणजे ज्यांच्या तुम्हाला सांगतो एक मुलगा होता, त्याचे डोळे आहेत ना हे आयबॉल हे स्थिर नव्हते, ते गोल 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 फिरत राहत होते. 2.5 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचे आई वडील त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्यांचा फ्लॅट विकला, त्यांचं दुकान विकलं, स्वतःच घर भाड्याच्या घरात आले, भाड्याच्या दुकानात आला तो माणूस, पण तो मुलगा काही ठीक नाही झाला. शेवटी ज्या एका डॉक्टरकडे ते गेले होते, तो डॉक्टर त्यांच्या मारवाडी कम्युनिटीचा होता. त्याने सांगितलं की आमच्याकडे ह्याच्यावर उपाय नाहीये, तू दुसऱ्या मुलासाठी हे कर, तू उगाच पैसे वेस्ट करू नकोस ह्याच्या पाठी. त्या दिवशी ते आई वडील खूप रडले, खूप म्हणजे भयंकर. आणि मग काय त्यांनी काय नवाजकडे काय बोलले असतील. दुसऱ्या दिवशी तो नालासोपाराला राहायचे ते. एक माणूस त्याच्या दुकानावर गेला, तो मुलगा असा बसला होता आणि त्याचे डोळे गरगर फिरत होते आणि तो गरगर फिरत असल्यामुळे तो मुलगा स्टेबल नव्हता, म्हणजे तो उठून उभा राहू शकत नव्हता, काय करू शकत नव्हता, कारण त्याला दिसतच नव्हतं ना, काय स्टेबल नाही आहेत ना डोळ्यांमुळे. मग त्याने विचारलं काय रे असा काय मुलगा तुझा, तो म्हणतो असं असं. मग त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. तो म्हणाला अरे आपल्याकडे एक डॉक्टर आहे, त्याला तू कॉन्टॅक्ट कर, तो 100% तुझा मुलगा बरा होईल. मग त्याने मला तिकडचा सरपंच आहे एक परशुराम पाटील म्हणून, त्याला कॉन्टॅक्ट केलं. मग त्या सरपंचाने मला फोन केला, डॉक्टर तुम्ही याल का, असं असं आहे एक पेशंट, मुलगा आहे लहान. तर मी गेलो आणि त्याला फक्त एक बॉटल माझी औषधाची दिली, कारण खूप लहान मुलगा होता, बाकीची औषध देण्याची गरज नव्हती. त्या एका बॉटलमध्ये 2 महिन्यात तो मुलगा पूर्ण नॉर्मल झाला, त्याचे डोळे स्टेबल झाले. परत त्याला खर्चाची गरज नाही पडली. त्या दिवसापासून आजपर्यंत तो मुलगा नॉर्मल आहे. नक्कीच. म्हणजे आई वडिलांना, कुठल्याही आई वडिलांना जेव्हा असा काही आजार होतो, विशेषतः लहान मुलांमध्ये, तेव्हा नक्कीच ते आई वडिलांसाठी देखील खूप वेदनादायी असतं. जेव्हा आपण सर संधिवाताकडे बघतो, म्हणजे मग तो कुठलाही असो, गुडघ्याचा असो किंवा हिप बोनचा असो किंवा फ्रोझन शोल्डर आपण बघतोय खूप लोकांमध्ये हल्ली होत असतं, तर हे सगळे जे सांध्यांची जी दुखणी असतात, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? फ्रोझन शोल्डर आहे. फ्रोझन शोल्डर जर माझ्यासमोर आणलं कोणाचं शोल्डर उचलत नाही, तर मी त्याला 2 मिनिटं पॉईंट देतोय, त्याचा हात उचलायला लागेल फक्त 2च मिनिटांमध्ये. बरोबर आहे. स्पॉन्डिलिसिसवर आपण एक काढा देतो, त्या काढ्याने त्याचा कितीही मोठा गॅप असू दे 2 दिवसात तो भरून निघतो. आर्थरायटिसवर, संधिवातावर आपण जी ट्रीटमेंट करतो, त्या ट्रीटमेंटमध्ये जो माणूस ढुंगणाने घासत चालतो, उठता येत नाही, बसता येत नाही त्याला, म्हणजे तो जर त्याला दरवाजापर्यंत जायचं असेल, तो एकटा व्यक्ती घरात असेल ना, तर तो उठून चालत जाऊ शकत नाही, तो घसरत घसरत असं जातो. अशा व्यक्तीला आपण ज्यावेळेस ट्रीट करतो तर तो 8व्या दिवशी उठून चालायला लागतो. तर ऍक्च्युली कसं आहे, बाकी तुम्हाला माहित असेल त्यांना काय दिलं जातं. स्टिरॉइडमुळे संधिवातावर एक स्टिरॉइड म्हणून औषध आहे आणि त्या स्टिरॉइडमुळे हाडं नंतर पूर्ण अशी होत जातात, वाकडी तिकडी होत जातात. तुम्ही बरे होत नाही, तात्पुरतं तुम्हाला रिलीफ मिळतो, पण आपल्या औषधाने तुम्हाला रिलीफ मिळतो. आणि कायमचा म्हणजे कायमचा संधिवात कायमचा बरा होत नाही. आता जसं मी आता तुम्हाला 8 दिवसात बरं केलं, तुम्ही व्यवस्थित झालात, मग मला परत 3 महिने तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते.
3 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत 5 महिने, हळूहळू त्याचा पिरियड वाढवत जावा लागतो आपल्याला. बर 3 महिन्याचा 5 महिने, 5 महिन्याचा 7 महिने, 7 महिन्याचा 9 महिने, 9 महिन्याचा वर्ष, असं. मग वर्षातून एकदा. कारण जी सिस्टीम तुमची ऍसिड क्रिएट करायची झालेली आहे ती इमिजिएटली संपत नाही. बर त्याला हळूहळू आपण हे करत जातो असं. बरोबर आहे. म्हणजे हळूहळू ही जी औषधं आहेत तुम्ही म्हणताय की ते टाइम कमी पिरियड कमी होत वाढवत जातो. जातो आपण त्याचा असं. नक्कीच. म्हणजे संधिवातासारखा एखादा जो आजार आहे की जो खूप वेदनादायी असतो आणि अशा आजारांवर देखील जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि त्या देखील नैसर्गिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तर या नॅचरोपॅथीबद्दल आपण आणखी माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नॅचरोपॅथीबद्दल आज आपण बोलतोय आणि डॉक्टर राजेश जाधव आज आपल्या बरोबर आहेत. गो क्रिश ही त्यांची संस्था आहे, हे त्यांचं क्लिनिक आहे आणि ह्या क्लिनिकमधून संधिवातावर ज्यांनी उपचार घेतलेले आहेत त्या शिल्पा घाग आज आपल्या बरोबर आहेत. 2 अवयवांना जोडणारा जो असतो त्याला आपण सांधा म्हणतो आणि सांध्यांचा जेव्हा काही त्रास होत असतो तो संधिवात, त्याचेही अनेक प्रकार आहेत, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी आपण बघूयात की शिल्पा घाग यांची जी प्रतिक्रिया, यांचा जो अनुभव आहे गो क्रिशची ट्रीटमेंट घेतल्यानंतर, तो आधी आपण ऐकूया. मी शिल्पा प्रभाकर घाग, राहणारे बोरिवली. मला ढोपरांचा खूप त्रास होता. 7-8 वर्ष तरी चालूच होतं माझं. खूप पैसा खर्च केला, खूप डॉक्टर केले, सगळं केलं. मला डॉक्टरने सांगितलं तुम्हाला काय करताच येणार नाही, ऑपरेशन करा, हे करा, ते करा. आणि हे आमच्या राजेश जाधव आमच्या बिल्डिंग मध्येच ते रोज सांगत होते औषध घ्या, औषध घ्या. मी लक्षच देत नव्हती. शेवटी नाविलाज असतो माझ्या मुलाने घेऊन गेला तिथे आणि औषध घेतलं. 8 दिवसात मला फरक पडला. त्याच्यानंतर मी गावाला जाऊन आराम करून आली चांगली गणपतीला. खूप त्या ह्याच्याने माझा खूप फायदा झाला. खंबालेला डॉक्टरकडे गेली होती, ऑपेरसला डॉक्टरकडे गेली होती, आयुर्वेदिक झाले, होमिओपॅथिक झाले, सगळे करून थकले. संधिवाताचं, मला संधिवाताचा त्रास आहे. खूप डॉक्टर केले, खूप फिरली. शेवटी थकून त्यांच्याकडे गेलो, राजेश जाधव यांच्याकडे, आणि त्यांनी मला 8 दिवसात चांगलं चालायला लावलं. सर, आपण आत्ताच पाहिलं की शिल्पा घाग ह्या तुमच्याकडे आल्या होत्या आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आराम मिळालेला आहे संधिवातामध्ये. तुम्ही काय सांगाल ह्या केसबद्दल? ऍक्च्युली त्या आमच्या सोसायटीतच राहायच्या, माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये. एकदा त्यांचा मुलगा आला, मला म्हणाला की माझ्या आईला असा त्रास आहे, तर तुम्ही बघाल का? तर मी म्हटलं ठीक आहे. तर बघितलं तर ती बिचारी उठून चालू शकत नव्हती, म्हणजे एवढी कंडिशन तिची खराब होती. मग तिला मी ट्रीटमेंट सुरू केली आणि 8 दिवसामध्ये ती नॉर्मल झाली. नॉर्मल होऊन ती सगळं व्यवस्थित, मग ती गणपतीला गावाला गेली, सगळं जाऊन आली. त्याच्यानंतर मग कारण असं काही मी जे आहे ट्रीटमेंट, आपण ती ट्रीटमेंट केली तिच्यावर, ती ट्रीटमेंटने ती बरी झाली. बरं, काय झालं होतं, म्हणजे काय त्रास होत होता? संधिवात म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला की पोट साफ होत नाही. पोट साफ नाही होत म्हणून त्याच्यामध्ये गॅस ऍसिड तयार होतं. हे ऍसिड आणि गॅस जाऊन सगळ्या हाडांमध्ये वंगण खायला सुरुवात होते. त्याच्यामुळे फिंगर्सची फंक्शन, हे मोमेंट तुमच्या होत नाहीत, पायाची मोमेंट होत नाही, कमरेची मोमेंट होत नाही, पेनिंग, सतत स्वेलिंग, अंगाला सूज येणं पूर्ण. मग अशा पेशंटला त्यांना कळत नसतं की काय होतंय आणि त्यांना माहित नाहीये हे कशामुळे काय आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मग माझ्याकडे आल्यानंतर मी त्याच्यावर ट्रीटमेंट करतो, कारण मला ते कळलं की काय आहे एक्झॅक्टली, आणि हे कळलं म्हणूनच मी त्याच्यावर उपचार करू शकतो.
मला माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना मी त्यांना लाईफ टाईम काय माझ्याकडे उपचार करायला सांगत नाही आणि मला लाईफ टाईम ते नको पण आहेत पेशंट. मला त्यांचे 6 महिने ते मॅक्झिमम 1 वर्षामध्ये त्यांची रिकव्हरी 100% करून मी देऊन टाकतो परत त्यांना, की तुम्ही व्यवस्थित झालात, आता तुम्हाला गरज नाही. किंवा काही लोकांना सांगतो की बाबा ठीक आहे, आता तुम्ही 1-1 वर्षांनी येऊन ट्रीटमेंट करत राहा, मग परत तुम्हाला हा प्रॉब्लेम होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचं त्याच्यासाठी पोट साफ राहणं गरजेचं आहे, कारण गॅस आणि ऍसिड परत तयार झाला नाही पाहिजे. जर तो तयार झाला तर परत तुम्हाला हा प्रॉब्लेम सुरू होणार. बरोबर आहे. सर, आमवात जो होतो रिमेटॉइड आर्थरायटिस, तर मग ह्याचं कारण काय? ह्याचंही कारण हेच आहे? सगळ्याचं कारण एकच आहे. आपण वेगवेगळ्या नजरेने बघतो, फक्त ऍसिड वेगवेगळे तयार होतात. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ऍसिड तयार होतं आणि ते ऍसिड काय डॅमेज करेल ते सांगू शकत नाही आपण. बरोबर आहे. असं आहे. कोणाच्या हाडांना हे करतं, डॅमेज करतं, हाडं वितळवतं, कोणाचं वंगण खातं फक्त, कोणाचे सेल्स मारतं, कोणाचं काय करतं, असं आहे. मग कोणाला सोरायसिस होतं, लिव्हर सोरायसिस होतं, हे सगळं त्याच्यामुळेच होतं. सोरियाटिक आर्थरायटिस पण बऱ्याच केसेस दिसतात. तर हे सगळं त्याच्यामुळेच होतं. मग त्याच्यामुळे आपल्याला महत्वाचं काय, आपलं पोट साफ राहिलं तर हे सगळं प्रॉब्लेम होणार नाही. सर, बऱ्याचदा असं होतं की संधिवाताच्या रुग्णांमध्ये दुखतं खूप, आणि ते जे दुखणं असतं तर ते बऱ्याचदा असह्य होतं पेशंट्सना, आणि त्यांना तात्पुरता का होईना पण त्याच्यापासून रिलीफ हवा असतो. तर अशा वेळी आपण काही ट्रीटमेंट देऊ शकतो का? आपलं एक गोक्रिशचं झटका ऑइल म्हणून आहे, ते जर तुम्ही अप्लाय केलं तुमच्या गुडघ्यांवर किंवा तुमच्या कमरेवर जिथेही दुखतं तिथे अप्लाय केल्यानंतर ते तुम्हाला इन्स्टंट रिलीफ देतं. अच्छा. हां, ते फक्त इन्स्टंट रिलीफ बी टायमिंग, म्हणजे तुम्हाला ते नेहमीसाठी नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला पेन करत असेल तेव्हा तुम्ही त्याला अप्लाय केल्यानंतर, कधी कधी काय असतं, तुम्ही पाहिलं असेल, संधिवात असणं गरजेचं नाहीये. ज्या माणसं नॉर्मल असतात आणि ते बसल्यानंतर त्यांना उठायला त्रास होतो बघा, पाय आखडतात पूर्ण, मग त्यावेळेला काय असतं, ते रक्त थांबतं. रक्त थांबल्यामुळे त्याने उठताना मग ते पाय असे हळू सरळ करतात आणि मग ते पाय आखडलेले असतात ते सरळ करतात आणि पटकन त्यांना उठता येत नाही, पटकन बसता येत नाही. अशा लोकांना सुद्धा ते झटका ऑइल त्यांनी अप्लाय केल्यानंतर त्यांना इन्स्टंट रिलीफ मिळतो, झटक्यासरशी रिलीफ मिळतो. नक्कीच. तर म्हणजे त्याची जी उपचार आहेत ते तर वेगळे घेतलेच पाहिजेत, आणि त्याशिवाय अगदी जर आपल्याला तात्पुरता रिझल्ट हवा असेल, आणि तोही बऱ्याचदा गरजेचा असतो, की तो देखील या झटका ऑइलने आपल्याला मिळू शकतो. दर्शक हो, आपल्यालाही जर डॉक्टरांशी कन्सल्टेशन हवी असेल, ट्रीटमेंट हवी असेल, किंवा हे झटका ऑइल जर हवं असेल, तर आपल्या स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत त्यावर आपण नक्कीच संपर्क साधू शकता. आणखीही चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. ब्रेकनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नॅचरोपॅथीबद्दल आज आपण माहिती करून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर राजेश जाधव. सर, नॅचरोपॅथीमध्ये तुम्ही सांगितलं की संधिवातावर खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत आणि जे दुखणं आहे तेही त्वरित आपलं कमी होऊ शकतं. तसंच चक्कर येण्याचा जो त्रास असतो तो खूप लोकांना असतो, आणि वर्टिगोचा कळत नाही की हे काय नक्की चाललेलं आहे, कशामुळे चक्कर येते. त्यामुळे चक्कर येण्याचा जेव्हा त्रास असतो लोकांना तेव्हा त्यांना बाहेरही जाता येत नाही, कारण त्यांचा जो आत्मविश्वास असतो तोही कुठेतरी कमी होतो. तर ह्याच्यावर काही आपल्याकडे इलाज आहेत, काय सांगाल तुम्ही? 100% इलाज आहे. ऍक्च्युली आता आपण आर्थरायटिस बद्दल बोलत होतो त्यावेळेस मी सांगितलं की पोट साफ न होणं, ऍसिड तयार होतं. हे ऍसिड रक्तात जातं, ते ऍसिड रक्तातून ज्यावेळेस ब्रेनमध्ये पोचतं त्यावेळेस सिव्हिअर हेडेक सुरू होतो. बरं. सिव्हिअर हेडेक सुरू होताना ते त्या हीटने ब्रेन ड्राय व्हायला सुरुवात होते. त्या ऍसिडच्या हीटने ब्रेन ड्राय व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळे चक्कर यायला सुरुवात होते. त्याला वर्टिगो म्हणतो आपण.
आता हे स्वण कशामुळे झालं? पोट साफ नाही, हम्म, हम्म. बरोबर. आता जर तुमचं पोट साफ झालं व्यवस्थित, आणि अशा पेशंटमध्ये जास्त करून काय होतं माहितीये, महिलांमध्ये ज्या वर्टिगोच्या पेशंट आहेत किंवा पुरुषांमध्ये त्यांचे केस गळायला सुरुवात होते. कारण ते ऍसिडिक ब्लड जे आहे ते ब्रेनमध्ये जाऊन ते ब्रेनच्या आपल्या केसांच्या रूट्सना जाळायला लागतं आणि केस गळायला सुरुवात होते. बरं. आता आपण ते केस गळू नये म्हणून किती ऑइल वापरतो, ह्या कंपनीचं ऑइल, हे केस गळू नको ते. तुमचं मूळ कुठे आहे? पोटात. आणि आपण वरून तेल लावतोय. म्हणजे आपण म्हणतो कशासाठी? पोटासाठी, असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो. तर मूळ सगळ्याचं जे मूळ आहे ते पोटात आहे. म्हणजे कशामुळे? पोटामुळे, असं पण म्हणू शकतो आता आपण. पोटामुळे सगळे आजार, मॅक्झिमम आजार जे आहेत ते पोटामुळे. आणि जर तुमचं पोट स्वच्छ तर तुम्ही सगळ्या आजारापासून, पोट, रक्त आणि ब्रेन या 3 गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला कुठलाही आजार कधी आयुष्यात होणार नाही. वा, नक्कीच. सांगायला खूप आनंद होतोय की सरांकडे अनेक रुग्ण जे आहेत ते बरे झालेले आहेत आणि त्यामध्ये काही नामवंत देखील आहेत. राष्ट्रीय कीर्तीच्या न्यूमरॉलॉजिस्ट संध्या मेहता या देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांनी वर्टिगोवर सरांकडून ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचा जो अनुभव आहे तो आपण ऐकूया त्यांच्याचकडून. पाहूया ही छोटीशी क्लिप. और दैट टाइम आई वाज सफरिंग फ्रॉम सीवियर जिसको बोलते हैं कि साइनस प्रॉब्लम, और जो मुझे करीबन 20-25 सालों से था. मेरे बाल बहुत लंबे थे, उसको मुझे काटना पड़ा क्योंकि मैं हेयर वॉश नहीं कर सकती थी, कोल्ड वेदर में नहीं जा सकती थी, ब्लॉक हो जाता था एसी में बैठ के या ठंडे में. तब मैंने इनसे एक नॉर्मल बात की. उन्होंने कुछ मुझे ड्रॉप दिए, एक बॉटल घी का कुछ था कि मैडम डालो आप रात को गर्म करके 2 ड्रॉप एक अपने नाक में डाल के सो जाओ. तो इससे मुझे 2-3 दिन में फर्क होना शुरू हो गया. वो मेरे ब्लॉकेज थे वो दूर होने लगे एंड आई स्टार्टेड फीलिंग गुड आफ्टर दैट. वो मेरे जो चक्कर आते थे ब्लॉकेज के कारण वॉकिंग में, वो सब बंद हो गया. अब ये पूरा मेरा जो अभी बारिश का मौसम गया, मैं पिछले 5 महीने से यूज कर रही हूँ, पर वो मुझे ब्लॉकेज नहीं आए. आई एम फाइन. दूसरा एक उसके बाद अभी एक था कि मैं आई वॉज सफरिंग फ्रॉम स्पॉन्डोलाइटिस फ्रॉम लास्ट अनदर से यू कैन से 15-20 ईयर्स बैक. ये टाइम वापस हो गया मुझे थोड़े टाइम पहले बिकॉज ऑफ सम एक्सरसाइज या वॉकिंग या बेड पोस्चर के कारण. फिर डॉक्टर के पास मैं गई. आई वॉज इन सीवियर पेन. एक्सरे लिया, बताया कि आपका C5 से 6 में कुछ प्रॉब्लम है एंड कुछ बोन डेंसिटी है, कुछ प्रॉब्लम है एंड माई पेन वॉज वेरी सीवियर. मैंने इनसे जस्ट बात किया कि मुझे इतना पेन है एंड आई एम सफरिंग फ्रॉम लास्ट 15 डेज, उठ नहीं पा रही हूँ मैं. इन्होंने बोला मैं कुछ भेजता हूँ आपको. उन्होंने अगेन मुझे कुछ मेडिसिन भेजी. मेडिसिन जैसे प्योर नेचुरल पत्ते थे कुछ जो भेजे, बस बॉईल करके पियो. मुझे एक दिन में फर्क पड़ा. एक दिन में, जो मैं 15 दिन से उठ नहीं पा रही थी, एक दिन में मैं शाम को मुझे लगा कि मेरे को फील हुआ. काम में मुझे पूरा दिन पता नहीं चला, पर मैंने सोचा कि आज मुझे पेन क्यों नहीं हुआ. और उसके बाद 2-3, आज 7वां दिन है. आई एम फीलिंग क्वाइट ओके, गुड, बहुत अच्छा लग रहा है मुझे. इट हेल्प मी. इट्स नॉट कि मुझे बोलने के लिए बोला गया है. मैं अपनी खुद की जो मुझे फील हुआ मैं वो चीज आपको बता रही हूँ एंड दैट व्हाट आई एम टेलिंग यू. तो प्लीज इफ यू आर फीलिंग सफरिंग फ्रॉम एनी काइंड ऑफ दिस प्रॉब्लम, लाइक उन्होंने तो मुझे ये भी बताया कि काफी जो लोग हैं जिसको पैरालिसिस हो गया है, तो सफर्ड फ्रॉम पैरालिसिस, और जिसको कुछ मिर्गी का अटैक आता है या हार्ट का ब्लॉकेज है, वो भी उन्होंने क्योर किया है. सो आई थिंक मेरा केस देखने के बाद आई कैन बिलीव दैट थिंग इट इज हैपनिंग विथ हिम. तो प्लीज एक बार आप जाइए, अपने आप को वहां पे चेकअप कराइए, देखिए. एंड इट्स अ वेरी नॉर्मल फीस, लाइक नॉट कि ही इज चार्जिंग मोर लाइक इन लैक्स एंड लैक्स ऑफ रुपीज. वेरी नॉर्मल चार्ज, वेरी वेरी नॉर्मल, विच वन कैन एफर्ड. सो प्लीज मेरी रिक्वेस्ट है आपसे कि आपकी लाइफ बहुत कीमती है. आपके समय को यूज करो, लाइफ को इन टाइम आप ये मेडिसिन यूज करिए, उनके पास जाइए, मिलिए. या संध्या मेहता ज्या आहेत तर त्या तुमच्याकडे आल्या आणि तुमच्याकडून त्यांनी ट्रीटमेंट घेतली. तर कसा होता तो अनुभव? तुम्ही काय सांगाल की काय काय झालेलं? तर मला भेटवलं तिच्याशी. तर ती मला म्हणाली की मी बऱ्याचशा देशांमध्ये फिरले, तिकडच्या बरेच मोठे मोठे न्यूरोलॉजिस्टकडे हे ट्रीट केलं मला, पण मी काय अजूनपर्यंत बरी झाली नाही. गेली 22 वर्ष मी सर्व्हाइव्ह करते या आजाराला. तर मला खूप त्रास होतो. मी डोक्यावरून आंघोळ करू शकत नाही, मला सतत चक्कर येतात, मला
भरपूर ब्रेनमध्ये पेन होतं. तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी तुम्हाला 2 महिन्यात रिलीफ करेन. तर ती हसायला लागली, म्हणते 22 वर्षात मला कोणी रिलीफ नाही केलं, तुम्ही 2 महिन्यात कसं कराल. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण बघूया, ट्रीटमेंट तर सुरू करू. म्हटलं मुंबईला आल्यानंतर मला भेटा, मी तुम्हाला औषध देईन. मग ती आली मुंबईला, आम्ही 2 दिवसांनी भेटलो आणि मी तिची ट्रीटमेंट सुरू केली. आणि 3ऱ्या-4थ्या दिवसापासून तिची चक्कर जी एवढी 22 वर्षापासून येत होती ती बंद झाली. बंद झाल्यानंतर ती सरप्राईज झाली की अरे मला एवढे दिवस चक्कर येत होती आणि माझं हेडेक होत होतं ते पण बंद झालं. आणि मग ती ॲप्रिशिएट करायला लागली मला की सर तुमच्या औषधांमध्ये खरोखर ताकद आहे. म्हणजे तुम्हाला मला एक्झॅक्टली काय होते हे तुम्हाला कळलं आणि तुम्ही त्याच्यावर ट्रीट केलं म्हणून मी आज बरी झाली. आणि अशा प्रकारे ती बरी झाली. आणि असे बरेचसे पेशंट जे वर्टिगोचे पेशंट आहेत, अशा पेशंट लोकांनी जर वेळ न दवडता माझ्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतली तर 100% त्यांना खात्रीशीर त्यांची चक्कर बंद होईल आणि ते जे पुढे सर्व्हाइव्ह करणार आहेत ह्या सगळ्या आजारापासून ते करावं लागणार नाही. आणि मग ह्याच्या बरोबर तुम्ही जसं सांगितलं की आणखीही काही पथ्य असतात किंवा काही नियम पाळायचे असतात का? पथ्य म्हणजे काय, तुम्हाला स्पायसी खाता येत नाही, ऑइली खाता येत नाही, त्याच्यामुळे तुमची ऍसिडिटी जास्त वाढते ना. स्पायसी ऑइली आहे, तुमचं तळलेलं सगळं जंक फूड वगैरे आहे, हे सगळं जेवढं तुम्ही अवॉइड कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. नक्कीच. म्हणजे वर्टिगो सारखा जो एक आजार आहे की ज्याने अक्षरशः लोक त्रस्त असतात, अशा आजारावर देखील तुम्ही यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. आणि सर आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या आम्हाला खरं तर तुमच्या निमित्ताने आम्हाला केस स्टडीज अनुभवायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. तर या सगळ्यासाठी आपल्या मार्गदर्शनासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. आणि दर्शक हो, आपल्याला जर डॉक्टरांची ट्रीटमेंट हवी असेल, डॉक्टरांचा सल्ला हवा असेल किंवा जे प्रॉडक्ट्स आहेत गोक्रिशचे ते हवे असतील तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे आपण जरूर संपर्क साधू शकता. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आज इथेच थांबूया. नमस्कार.